आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता मध्यस्थी केली आहे। मातोश्रीवरती एबी फॉर्म वाटप करताना वरळीतलं नाराजी नाट्य समोर आलं। वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो। वरळी विधानसभेत एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आणि नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देत असताना सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्यानं मातोश्रीवर त्यांना बोलवण्यात आलं होतं। प्रभाग क्रमांक 196 मध्ये विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं महिला शाखा प्रमुख संगीता जगताप आणि युवा सेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज झाल्या। प्रभाग क्रमांक 197 मध्ये मनसेला ती जागा दिल्यानं अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला। या सगळ्यांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं आणि त्यासोबतच त्यांची मनधरणी देखील करण्यात आली। वेदांत देव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, काल कोणाकोणाची मनधरणी करण्यात आली आणि काय काय कारण आहेत त्यांच्या नाराजीची, आणि वरळीचा विचार केला तर या नाराजीचा कितपत फटका बसेल? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, विशेष करून आपण बघितलं प्रभाग क्रमांक 193, 196 आणि 197 या 3 प्रभागामध्ये एकापेक्षा अनेक इच्छुक होते आणि त्यामुळे सर्वसामान्य एका पदाधिकाऱ्याला तिकीट मिळावं अशी अनेकांची इच्छा होती आणि त्यामुळे जेव्हा एबी फॉर्म वाटप करण्यात आले आणि जेव्हा उमेदवार निश्चिती समोर आली त्यानंतर ही नाराजी समोर आलेली आहे। आपण बघितलं काल वरळीमधील जे शाखा प्रमुख आहेत सूर्यकांत कोळी त्यांनी थेट राजीनामा पत्र दिलं आणि आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याशिवाय शिवसेनेतनं पण आम्ही शिवसेना पक्षातून पण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं, त्यांची समजूत काढण्यात आली। त्यानंतर आपण बघितलं प्रभाग क्रमांक 196 जिथे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं तिकडे जी युवा सेना पदाधिकारी आकर्षिका पाटील त्या इच्छुक होत्या, त्या नाराज झाल्या, त्यांची सुद्धा मनधरणी मातोश्रीवर करण्यात आली आणि 197 जी जागा आहे ती मनसेला दिल्यामुळे सुद्धा काही पदाधिकारी नाराज झाले जे इच्छुक होते आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे तसं पाहिलं तर हा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामुळे जर अशा प्रकारे नाराजी होत असेल तर ती मनधरणी करणं आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून निवडणूक लढण्यासाठी तयार करणं ही आता पक्षाची जबाबदारी असणार, अन्यथा इथे मोठा फटका बसू शकतो। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।